नव्याने जन्म घेणाऱ्या आईसाठी, एका बाईसाठी, एका ताईसाठी, एका स्त्रीसाठी आणि प्रत्येक बाईसाठी जी इथे उपस्थित आहे तिच्यासाठी. प्रश्न असा असेल की पत्र कोण लिहितंय. प्रश्न असा वाटेल तुम्हाला की पत्र कोण लिहितंय, पण तुमच्या सगळ्यांनाच असेल तर मग हे पत्र आम्ही साऱ्या मिळून लिहितोय. तुमची आई, आजी, काकू, सासूबाई अशा सगळ्याच जणी मिळून. थोडक्यात काय तर जुन्या पिढीचं पत्र नव्या पिढीसाठी. जुनी पिढी म्हणजे आम्ही आता हयात नाहीये बरं का. म्हणजे या घरात पूर्वी होऊन गेलेल्या आजी, काकू, आत्या ज्यांची आठवण आपण सदैव ठेवतो, त्यांनी हे तुम्हा सगळ्यांना आणि आपल्या सगळ्यांना लिहिलेले पत्र आहे. आजचा हा सोहळा बघून आम्ही पण म्हणालो असतो, बाई आमच्या वेळी असं काही नव्हतं हा, आत्ताच्या बायकांची मज्जा आहे असं आम्ही सुद्धा म्हणालो असतो. असं जुन्या काळातल्या आजी, मावशी, काकू, आत्या म्हणतात. ते असं म्हणतायत आम्ही बोलत आहोत 19व्या 20व्या अगदीच म्हणाल तर 16व्या शतकापासून. तर मग झाली का आमची ओळख? आम्ही किती जुने आहोत. जन्मबाईचा सोपा नसतोच मुळी. आता वाटतं आम्हाला तुमचा सोपा असेल, पण तसंही नाही बरं का. आमचे प्रश्न वेगळे होते. आमच्या लढाया आमच्या अस्तित्वासाठी होत्या. डोक्यावरच्या पदरातून डोईवर काढताना आमच्या माना दुखल्या. पण तुम्ही आज ताठ मानेने जगत आहात. तुमचे प्रश्नही तसेच आहेत. आहार भरपूर आहे, हवं ते खाता येतंय, पण सकस नाही. स्वातंत्र्य आहे पण सुरक्षितता नाही. आरोग्यासाठी सोयी आहेत, पण आरोग्य सांभाळण्यासाठी तुमच्याकडे वेळच नाही. आमचे आरोग्य जात्यावरच्या ओव्यात विरलं आणि रांधावाडा उष्टीकाडा यामध्ये कधी सरलं हे आम्हाला काही कळलंच नाही. आजकाल आरोग्य सांभाळणं तसं अवघड झालंय. आमच्याकडे सगळे सांभाळून आरोग्य आपोआप सांभाळलं जातं. पण तुम्ही लोक गर्भाशय आणि काय म्हणतात ते वेगळे आजार. तुम्ही बायांनो स्वतःला जपता जपता संसार जपा एवढंच. शाब्दिक चकमकीत बाईनं जपलं तर घर जपलं जातं. आमची अपेक्षा एवढीच, जमेल तेवढ्या परंपरा सांभाळा. शाब्दिक चकमकीत बाईनं जपलं तर घर जपलं जातं. आमची अपेक्षा एवढीच, जमेल तेवढ्या परंपरा सांभाळा. संस्कृती जपा. संस्कृती जपण्याचं हे काम आणि हे धुरा फक्त आपल्या आणि तुमच्या खांद्यावर. जाता जाता एवढंच की बाळांनो, आम्हाला आठवणीत नाही ठेवलं तरी सुद्धा चालेल, पण पुढच्या पिढीला मात्र माणसं जपायला शिकवा आणि नाती जपायला शिकवा. अगर पती समझदार हो तो मकान बन जाता है. अगर पति समझदार हो तो मकान बन जाता है. पत्नी समझदार हो तो मकान का घर बन जाता है. दोनों अगर समझदार हो तो घर का मंदिर बन जाता है. बच्चे अगर समझदार हो तो घर का स्वर्ग बन जाता है. और सारे समझदार मिलजुल कर रहे तो घर स्वर्ग से भी सुंदर बन जाता है. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांभाळा आणि